मस्त अशी उंबराच्या दोड्याची आपली भाजी बनवून तयार झालेली आहे। नमस्कार, चव गावाकडच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी गावाकडची गावरान रानभाजी म्हणलं तरी पण चालेल, उंबराच्या दोड्या किंवा उंबर छोटं कवळं, ती मी झाडाच्या उंबराच्या दोड्या तोडून आणले त्या असं गस, आणि ती असं तोडून घ्यायच्या। अशी ही उंबराची भाजी खाऊन बघा तुम्ही, शरीराला तर एवढी आयुर्वेदिक आहे। आणि ह्या उंबरीच्या ह्याच्यातून दूध निघतंय, चिक निघतो, ती आपल्या शरीराला एकदम आयुर्वेदिक आहे। म्हणून आयुष्यही तुम्ही उंबराच्या दोड्याच्या भाजी करून खावा। इतके ह्याचे फायदे आहेत की सांगायचंच काम नाही तुम्हाला। ही अशा उंबराच्या दोड्या तोडून घेतल्या मी फंटीच्या। आता ही उंबराच्या दोड्या मी उकडून घेणार आहे गॅसवर। ह्या काही पातेलं घेतले, ह्यात थोडंसं एक फुलपात्रभर पाणी घेतलंय आणि ही ह्या दोड्या स्वच्छ करून घेतल्यात। आता ही गॅसवर मी उकडायला ठेवणार आहे आणि ह्याला थोड्याशा उकळी फोडून घ्यायची। एवढी आयुर्वेदिक ही भाजी आहे, तुम्ही खाऊन बघा, करून बघा। कुठंही मिळते, त्या झाडात, शेतात, तुमच्या बागेत कुठंही असते। त्या चालू करते, ही दोड्या उकडायला ठेवते। ही उकडायला ठेवीपर्यंत आपण ह्याला लागणारं साहित्य बघून घेऊ। उंबराच्या दोड्यासाठी लागणारं साहित्य आपण बघू। मी पोहे खायचे 4 चमचे तेल घेतलेलं आहे, एक कांदा घेतलेला आहे, थोडंसं 2 चमचे पोह्याचे शेंगदाण्याचे कूट घेतलेला आहे, अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे, अर्धा चमचा काळं तिखट घेतलेला आहे मसाला घरचाच, आणि घरकुल मसाला अर्धीच पुडी टाकणार आहे मी, आणि जिरी अर्धा चमचा घेतलेली आहे। असा ही आपल्या उंबराच्या दोडीसाठी लागणारं साहित्य आहे। आता घरकुल मसाला पुडी अर्धी घेतलेली आहे 1 रुपयेवाली। आता ती उंबरात उकडायला ठेवले ती, तोपर्यंत आपण कांदा चिरून ही साहित्य सगळं घ्यायचं। कांदा चिरून घ्यायचा मस्तपैकी। असं तुम्ही चाकून कापा किंवा विळीनं कापा, तुम्हाला कसा येईल त्या पद्धतीनं तुम्ही कांदा कापू शकता। बारीक चिरा, मोठा चिरा असं काही नाही, कसा तुम्हाला जमेल असा कापा चिरा। ही आपला मस्त आपला एक कांदा चिरून घेतलेला आहे। आता आपण उंबऱ्या शिजली का बघू। उंबरं किंवा दोड्या म्हणते ती, आणि कवळीच फळं आणायची, मोठी फळं उंबराची आणायची नाही, ती छोटी छोटी आणायची। कांदा चिरून झालाय, आपण आता शिजल्या का बघू। मस्तपैकी हो का आपल्या दोड्या अशा शिजल्यात, हो का मसूद असा आता फोडून घ्यायच्या। ह्या मस्त शिजल्या बघा, 15 मिनिटातच शिजून झाल्या त्या बघा। ह्या अशा मस्तपैकी ताट झाकून शिजू घातल्या होत्या, कवळ्या होत्या, लगेचच शिजल्या। अशा एका ताटात काढून घ्यायच्या। अशा सगळ्या दोड्या काढून घ्यायच्या, कवळ्या तेल आहे त्या 15 मिनिटात शिजल्या। हे असं पाणी निघतंय, ती टाकून द्यायचं शिजलेल्या दोड्याचं। लय पाणी ठेवायचं नाही, थोडंच ठेवायचं। आता ही फोडून घ्यायची, अशा फोडून घ्यायचे, प्रत्येक उंबर फोडून घ्यायचं। लगेच फुटते त्या, काय अवघड नाही, सोपं आहे एकदम। अशा फोडून घ्यायच्या। मस्त अशा आपल्या उंबराच्या दोड्या फोडून झाल्या बघा। अशा हातानं लगेचच फुटत्यात, ह्या का फोडायच्या का तर त्या फोडल्यामुळं असं ह्यात
गुजतंय ना तिखट मीठ तेल आणि छान चव लागती म्हणून अशा फोडायच्या असतात ना. आपुटी बी केल्या चालतं पण ती त्यात मिक्स व्हाय पाय फोडून असं तुकडं करायचं ह्याचं. हो का मस्त असं फोडले त्या बघा. एकाचे एक दोन तुकडे करायचे आपलं. आता आपल्या फोडून झाल्या. आता चला तर मग आता कशी बनवायची ती तुम्हाला सांगते. मी गॅस चालू करून कढई गरम करायला ठेवणार आहे. गॅस चालू केला, कढई गरम करायला ठेवली. आता कढई गरम झालेली आहे. आता तेल टाकून घेते. तेल तुम्हाला पाहिजे तसं आवडीनं तुम्ही टाकू शकता. जास्त आवडत असलं जास्त टाका, कमी आवडत असलं कमी टाका. मी पोह्याचे 4 चमचे तेल घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा जिरी घेतलेली आहे. तेल आता छान तापलेलं आहे. आता अर्धा चमचा जिरी टाकणार आहे. जिरी चांगली तळायला लागलेली आहे. आता कांदा टाकून घेणार आहे. असा कांदा टाकून मिक्स करायचं. आता ही घरकुल मसाला पैकी वतते. घरकुल मसाला अर्धी पुडी वतली. ही अर्धा चमचा तिखट घेतलेला आपण टाकणार आहे. ही मीठ टाकणार आहे. ही कूट ही सगळं छाट टाकणार आहे. आणि हे आता ह्यात नंतर ना दोड्या टाकणार आहे. उंबराच्या फोडून घेतलेल्या आपण. काहीच अवघड नाही, एकदम सोपी भाजी आहे आणि खायला पण शरीराला आयुर्वेदिक आहे. इतके आयुर्वेदिक आहे. ह्या काही मस्त असं मिक्स करून घ्यायचं. जा तिखट तुम्हाला तुमच्या चवीप्रमाणे टाका. मीठ तेल तुम्हाला जशी आवड असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. हे आता सगळं मिक्स करून घेतलंय आणि 1-2 मिनिटं ताट झाकून ठेवणार आहे एक वाफ येण्यासाठी. 2 मिनिटं झालेली ती कशा झाल्या ते आपण बघू. मस्त वाफ आलेली आहे बघा. ठेव का कलर पण छान सुटलेला आहे. तेल पण सुटायला लागलेला आहे. मस्त 2 मिनिटात आपल्या ह्या दोड्या कांदा टाकून परतून छान झाल्या. ही उंबराच्या दोड्यापासून भाजी बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्सवरून सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.